नगरचं राजकारण नेहमीच धडधडीत, पण आजची गोष्ट थरारक आहे। 2008चा तो काळ आठवतोय का? एका खुनानं नगर हादरलं होतं। त्या प्रकरणानंतर न्यायालयाने भानुदास कोतकर यांच्यावर थेट जिल्हाबंदी लादली। ज्येष्ठ नेत्याला शहराबाहेर टाकलं गेलं आणि एक बालेकिल्ला जणू रिकामा झाला। पण आता तब्बल 10 वर्षांनंतर अंधारातून पुन्हा एकदा कोतकरांचं पुनरागमन आणि हा क्षण नगरकरांच्या राजकारणात नवं वादळ घेऊन आलाय। मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी असलेल्या कौटुंबिक नात्याचा वापर करून त्यांनी नगरपालिकेला महापालिका बनवलं। त्या काळात त्यांचा मुलगा संदीप कोतकर महापौर झाला आणि सगळ्या नगरकरांना कोतकरांचं वर्चस्व मान्य करावं लागलं। कोतकरांचा बालेकिल्ला केडगाव येथे प्रत्येक निवडणुकीत विजय त्यांच्याच नावावर। पण आता नव प्रभाग रचना, नवे समीकरण आणि सगळ्यांचा प्रश्न, कोतकर कोणती चाल खेळणार? काँग्रेस सोबत जुनं नातं की मागील लोकसभा निवडणुकीतलं सुजय विखेंना दिलेलं समर्थन? आता ते महायुतीकडे झुकणार की महाविकास आघाडीकडे हात देणार? एक गोष्ट मात्र नक्की, कोतकरांच्या एका निर्णयावर नगरच्या राजकारणाचं भविष्य ठरणार आहे आणि म्हणूनच सगळ्यांच्या नजरा आज एकच व्यक्तीवर खेळतात, भानुदास कोतकर। राजकारणाच्या या खेळात कोणाचा बालेकिल्ला तुटणार, कोणाचं सिंहासन उभं राहणार हे पुढील काही दिवसात ठरणार आहे।